वेलकम टू काया क्लिनिक. तीळ आपल्या सर्वांच्या घरात आढळतो, परंतु तीळ खाण्याचा सीझन सुरू होतो जानेवारीपासून. म्हणजेच तिळगुळ घ्या गोड गोड बोला आपल्या संक्रांतीपासून. परंतु तुम्हाला माहीत आहे की तीळ 12ही महिने खाणे शरीरासाठी आवश्यक आहे. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंक असतं, जे ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्यांना टाळतं. जर तुमचे हाड कमजोर असतील तर तुम्ही नियमित तिळाचं सेवन करायला पाहिजे. त्याचबरोबर यामध्ये ओमेगा 6 फॅटी ॲसिड आणि फायटेस्टेरॉल असतं. त्याचबरोबर मॅग्नेशियम असतं, जे तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवायला तुम्हाला मदत करतं. या सर्वांच्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या आहेत ज्या त्या हेल्दी राहतात, निरोगी राहतात आणि यातील फायबरमुळे तुमचं कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतं. हे व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट युक्त असतं, त्यामुळे हे केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगले आहे. पाचन प्रक्रिया सुधारते. त्याचबरोबर तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही तीळ तुम्हाला मदत करतो. आता काळे तीळ खायचे की पांढरे तीळ खायचे? जे तीळ तुमच्याकडे अवेलेबल आहे ते खायचे. खाताना किती मात्रा खायची? कारण तीळ तर गरम असतात. तर तीळ खाताना 2 छोटे चमचे म्हणजे 10 ग्रॅम तिळाचं सेवन तुम्ही रोज करायला पाहिजे. मग ते खायचे कसे? तर तुम्ही कच्चे खाऊ शकता, भाजून खाऊ शकता, पावडर करून खाऊ शकता, चटणी करून खाऊ शकता किंवा सॅलडवर स्प्रिंकल करून सुद्धा तुम्ही तीळ खाऊ शकता. तिळाचं सेवन करताना लक्षात ठेवायची एक महत्त्वाची गोष्ट, गर्भवती महिलांनी आणि त्याचबरोबर ज्यांना काही एलर्जी आहे त्या सर्वांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तीळ खाऊ नये. धन्यवाद.